नमस्कार, मी आहे सुवर्णा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. तर तब्येत ठीक नसल्यामुळे मी अक्षय तृतीयेचा ब्लॉग टाकला नाही, म्हणून शक्यतो तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मटर पनीर भाजीची रेसिपी, जी मी हॉटेल स्टाईल बनवलेली आहे. चला तर व्हिडिओला सुरू करूया. यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते. पनीरला मी लहान क्यूबमध्ये कट केलेले आहेत. त्यासाठी आपण आता फ्राय करणार आहोत बटरमध्ये. इकडे मी कढई गरम व्हायला ठेवली आहे. कढई तर इथं मी घेतलेलं आहे बटर आणि ते कढईमध्ये टाकलं आहे. ते सगळीकडून आपल्याला पूर्ण कढईला स्प्रेड करून घ्यायचं आहे. छान असं फ्राय व्हायला सगळे क्यूब्स पूर्णपणे. तर आता बटर झालं आहे मेल्ट. तर इथं झालं आहे मेल्ट बटर आपलं. तर यामध्ये मी टाकले आहे बारीक मिरच्यांचे काप. ते थोडं फ्राय करून घ्यायचं आहे ब्राऊन कलर येतपर्यंत. मीडियम फ्लेमवर. आता यामध्ये मी पनीर क्यूब्स टाकून त्याला शॅलो फ्राय करून घेणार आहे मीडियम फ्लेमवर. याला कमीत कमी 5 ते 15 मिनटं लागणार आहेत. जास्त हाय फ्लेमवर ते पण आपल्याला फ्राय नाही करायचं आहे, कारण की ते जळण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे मी 5 ते 10 मिनटं आता याला मंद आचेवर ठेवणार आहे. तोपर्यंत मी ग्रेव्हीची तयारी करणार आहे. त्यासाठी मी घेतलेला आहे कांदा. तो आता बारीक चिरणार आहे. तर एकीकडे पनीरचे क्यूब्स असे फ्राय झालेले आहेत. त्यांना ब्राउनिश कलर येतपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहेत. तर हा आलेला आहे कलर क्यूब्सला आणि फ्रायसुद्धा झालेले आहेत जवळपास. तर याला मी ठेवणार आहे आता एका बाजूला. आता केलेली आहे ग्रेव्हीची तयारी. त्यासाठी मी चिरलेला आहे बारीक कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटोची प्युरी आपल्याला करून घ्यायची आहे. तर सर्वप्रथम मी कढई गरम केलेली आहे. त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकलं आहे. त्यामध्ये कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. मध्यम आचेवर आपल्याला कांदा असा शिजू द्यायचा आहे. त्याचा कलर चेंज होतपर्यंत. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर गार्निश करायची आहे. थोडं शिजून द्यायचं आहे. छान असं परतून 1-2 वेळा घ्यायचं आहे मध्ये. कोथिंबीरमुळे भाजीला एक वेगळीच टेस्ट आणि सुगंध येतो. तर यामध्ये मी आता टाकणार आहे आलं लसूणची पेस्ट. पेस्ट टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. आता यामध्ये मी वापरला आहे MTRचा मटर पनीर मसाला. पूर्ण पॅकेट वापरलं आहे मी यात. छान परतून घ्यायचा आहे परत. मसाला पूर्ण कांद्यामध्ये मिक्स होईपर्यंत. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकले आहे.
लाल मिरची पावडर टाकली आहे चवीप्रमाणे. आता छान याला असं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी वाटलेली टोमॅटो प्युरी टाकलेली आहे. त्यामुळे ग्रेव्हीला एक छान असा रंग येतो आणि टेस्टही येते. आता हे आपल्याला शिजू द्यायचं आहे झाकण ठेवून मंद गॅसवर. तर मसाला आपला शिजलेला आहे. तर यामध्ये मी टाकणार आहे पनीरचे क्यूब्स जे मी फ्राय केलेले होते आणि ते थोडं परतून घेणार आहे. थोडंसं परतून छान असं थोडं शिजवून घ्यायचं आहे. मसाला सगळीकडे लागला पाहिजे. आता यामध्ये मी अर्धा वाटी दूध टाकणार आहे. तर छान कन्सिस्टन्सी अशी झालेली आहे भाजीची. ते थोडी शिजू द्यायची आहे. तर ग्रेव्ही असे छान शिजू द्यायची आहे 5 ते 10 मिनटं. यामध्ये मी शिजवलेले वाटाणे टाकणार आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून थोडं शिजत ठेवायचं आहे. मग भाजीला उकळी आल्यावर यामध्ये मी टाकलेले आहे कसुरी मेथी थोडी, जेणेकरून भाजीला छान एक वेगळी टेस्ट येते. तर छान अशी भाजी झाली आहे रेडी. तर मी करते आता एन्जॉय. तर तुम्ही सुद्धा नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली ते. आणि पुढच्या व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा माझे चॅनल आणि बेल आयकॉनला हिट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.